सो गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज वैशाली पवार. वेलकम टू वैशालीज किचन. तर आज आहे ना स्नॅक्ससाठी मी सोया कबाब बनवणार आहे आणि त्याची रेसिपी पूर्ण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर रेसिपीसाठी पूर्ण व्हिडिओ बघून जा. स्टे ट्यून. चला आता आपण सोया कबाब बनवू. तर सगळ्यात आधी आहे ना आपण सोयाबीनला बॉईल करून घेऊ. ह्याला चांगलं बॉईल करून घ्यायचं आणि गॅस ऑफ करून एक 5-10 मिनिटं साईडला ठेवून घ्यायचं थंड व्हायला. जोपर्यंत आपले सोयाबीन शिजते तोपर्यंत आपण आलं, थोडंसं लसूण, थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे मिरच्या दळून घेऊ. ह्याला असं बारीक दळून घ्यायचं एकदम. सोयाबीन शिजून झाले. आता हे गार झाले ना, ह्याच्यामधलं आपण पाणी काढून घ्यायचं. असं असं चांगलं पाणी काढून घ्यायचं. थोडं पण पाणी राहू द्यायचं नाही आणि असं घालून घ्यायचं. चांगलं आहे ना. ह्याच्यातलं थोडं पण पाणी ठेवून घ्यायचं नाही. सगळं पाणी ह्याच्यातलं सगळं काढून घ्यायचं. आता ह्याला आपण बारीक दळून घेऊ. चला आता ह्याला आपण बारीक दळून घेऊ. थोडे थोडे सोयाबीन टाकून चांगलं ह्याला दळून घ्यायचं. ह्याला ना चांगलं असं बारीक दळून घ्यायचं. आता ह्याच्यात ना आपण दळून घेतलेली मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर ह्याच्यात घालून घेऊ. ह्याच्यात घालून घेऊ. आता ह्याच्यात आहे ना मी ऑलरेडी दोन बारीक कांदे चिरून घेतले आणि ह्याच्यात घालून घ्यायचं. तुम्हाला पाहिजे असलं तुम्ही बारीक ह्याला काय म्हणते चॉपरमध्ये चॉप पण करू शकता. माझ्यापाशी चॉपर नव्हतं म्हणून मी बारीक कांदा दळून घेतलं. आता ह्याच्यात ना मी 1 चम्मच मीठ घालून घेतलं आणि ह्याच्यात आहे ना आता थोडीशी हळद टाकून घेऊ आपण. यानंतर आहे ना मी अर्धा चम्मच लाल तिखट घातलंय. जास्त नाही टाकायचं कारण आपण हिरवी मिरची दळून टाकलेलं होतं म्हणून. आता यानंतर आपण ह्याच्यात आहे ना सोयाबीनला मी सगळं दळून असं घालून घेतले. कांदा घातले, आलं, लसूण आणि हिरवी मिरची, कोथिंबीर घालून घेतले. घरचे बेसिक मसाले घालून घेतले. तुम्हाला हवं असेल तर धनिया पावडर, जिरा पावडर, गरम मसाला हे पण घालू शकता, पण मी स्किप केलेलं आहे. आणि आता ह्याच्यात आहे ना थोडंसं बेसन पीठ घालू आणि थोडं तांदळाचं पीठ घालू आणि याचे कबाब बनवायला सुरुवात करू. आता ह्याच्यात आहे ना मी थोडंसं बेसन पीठ घालून घेईल आणि थोडंसं तांदळाचं पीठ पण घालून घेईल. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कॉर्नफ्लोअर पण घालू शकता, पण मी तर तांदळाचं पीठ घालून घेतले थोडंसं. आता ह्याला आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं. एकदम असं चांगलं म्हणजे ह्याचे असं कबाब बनवू शकते. असे चांगलं एकत्र करून घ्यायचं मसाल्याला वगैरे, कांदा वगैरे सगळं. जर जास्तच घट झाला असेल ना थोडं पाणी टाकून घ्यायचं. इथं मला पाण्याची गरज लागत नाही म्हणून मी इथं पाणी घालत नाही. तुम्ही बघू शकता. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. तर चला आता आपण कबाब बनवायची सुरुवात करू. सगळ्यात आधी आहे ना थोडंसं तेल लावून घ्यायचं असं हातांना आणि थोडं कबाब घ्यायचं. मी तर चॉपस्टिक घेतलेले आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पेन्सिल पण घेऊ शकता. मी तर चॉपस्टिक घेतले आणि ह्याला असं करून घ्यायचं. तुम्हाला कोणत्या साईजमध्ये म्हणजे मोठा पाहिजे का छोटा पाहिजे असं तुम्हाला जसं पाहिजे तसं करून घ्यायचं.
मी मीडियम साईज करते इथं, जास्त छोटं पण नाही जास्त मोठं पण नाही. आणि असं काढून घ्यायचं आणि साईडला ठेवून घ्यायचं. परत एकदा तसंच करून घ्यायचे आपले सगळे कबाब, थोडं थोडं घेऊन. असं तुटत असतील ना तर ह्याला ना आपण ना थोडंसं तेल लावून घ्यायचं. ह्याला पण तेल लावून घ्यायचं आणि आपल्या हातांना पण थोडंसं तेल लावून घ्यायचं. ह्याला चांगलं असं लावून घ्यायचं आणि सगळीकडे इक्वल करून घ्यायचं. असं तुम्हाला हवा असेल तर, कबाब नाही खायचं असेल ना, ह्याचे शॉर्ट्स पण करून घेऊ शकता. शॉर्ट्स म्हणजे असं गोल करून पण तळू शकता तुम्ही. मी ते लास्टला दाखवेल तुम्हाला. आधी आपण कबाब बनवून घेऊ. तरी तर आपलं तेल तापलेलं आहे का नाही बघून घेऊ आधी. थोडंसं जे आपण बॅटर केलं होतं ना थोडंसं टाकून घ्यायचं. आपलं तेल गरम झालेलं आहे. तर हळूहळू आपले हे सोया कबाब असं मध्ये सोडून घ्यायचे. तुम्ही बघू शकता असं करून घ्यायचं चांगलं. अजून ह्याला असं चांगलं उलट पलट करून घ्यायचं. मग ह्याला चांगलं तळून घ्यायचं. तुम्ही बघू शकता इथं आपला कांदा असं तेलात पुरं फेलून चाललंय. तर आपल्याला ना पीठ कमी पडलेलं आहे, तर आपण आधी पीठ मिक्स करून घेऊ. तर आहे ना आपले जे कबाब होते ना ते तळताना त्याच्यातलं सगळं असं वेगळं वेगळं होत होतं. तर मला वाटलं थोडंसं पीठ कमी पडलं म्हणून तसं होतंय. आता मी तर अजून थोडं पीठ ॲड करून घेतलंय. आता ह्याला चांगलं मिक्स करून घेऊ आणि परत एकदा करून घेऊ. आता मी पीठ घालून परत एकदा ट्राय करते. आता तुम्ही बघू शकता. तर आहे ना मी पीठ कमी टाकलं म्हणून ते सगळं जे आपण कबाब केले होते ना ते त्याच्यात फुटून गेले आणि ते सगळं असं तेलामध्ये पसरत होतं. तर तुम्ही पण पीठ तेल वगैरे सगळं बरोबर हिशोबाने टाका, नाही तर ते असं होऊन जाईल आणि ते जे कढईमधलं सगळं तेल आहे ना ह्याच्यातच होऊन जाईल, म्हणजे ह्यालाच लागू. तुम्ही बघू शकता मी थोडं पीठ ॲड केल्यावर आपले कबाब किती चांगले फ्राय होऊन आलेले आहे. तुम्ही पण असंच एकदा ट्राय करून बघा. तुम्ही बघू शकता किती चांगलं आपलं फ्राय झालेलं आहे, क्रिस्पी क्रिस्पी झालेलं आहे. तर गाईस तुम्ही बघू शकता आपले कबाब रेडी झालेले आहे, खूप क्रिस्पी झालेले आहे. आता ह्याला आपण टेस्ट करून बघू. तर मी तर केचप घेतलेलं आहे. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ग्रीन चटणी पण घेऊ शकता. एकदम टेस्टी झालेलं आहे आणि थोडं पीठ कमी पडलं होतं म्हणून तेलात तसं झालेलं आहे. हे होती आजची आपली रेसिपी. जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा.